नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। हाथरस घटनेतील आरोपींना फाशी देण्यात यावी, सफाई आक्रोश मोर्चात मागणी। बँकेत मराठीला प्राधान्य दिलं जावं, मनसेचे स्वाहा आंदोलन। दोंडाईच्यात अनेकांचा राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश। नो मास्क नो एंट्री उपक्रमाचं आयुक्तांकडून स्वागत। धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर। नंदुरबार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित। प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांच्या समस्येसंदर्भात आमदार मंजुळा गावितांकडे पाठपुरावा। आणि दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी राजू भावसार यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मयत मनीषा वाल्मिकी हिला न्याय देऊन संबंधित आरोपींना फाशी द्यावी या मागणीसाठी धुळ्यात सफाई आक्रोश मोर्चातर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सदर मोर्चा शहरातील कल्याण भवन पासून काढून जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं गेलं। उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मेहतर समाजातील मनीषा वाल्मिकी या अल्पवयीन मुलीवर काही समाजकंटकांनी अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या केली। ही घटना स्त्री जातीला काळिमा फासणारी असून या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध केला जात आहे। मात्र या घटनेला महिने उलटत चालले तरी मयत मनीषाला न्याय मिळत नाही। त्यामुळे मनीषाला न्याय मिळवून संबंधित आरोपींवर कोर्टामार्फत फास्ट ट्रॅक केस चालवून त्यांना फाशी द्यावी या मागणीसाठी सफाई आक्रोश मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं। यावेळी सफाई कामगारांना स्वच्छता दूत म्हणून स्वतंत्र दर्जा देऊन त्यांच्या पगारात वाढ करावी अशी मागणीही करण्यात आली। याप्रसंगी सफाई मोर्चा अध्यक्ष लक्ष्मण चांगरे, संयोजक भालचंद्र सोनगत, उपाध्यक्ष विष्णू जावडेकर, राजेश मोहिते, धनराज पिवाल, दीपक गोयर, विक्रम लोट, महासचिव नागेश कंडारे आदी उपस्थित होते। आयोजित आक्रोश मोर्चाला अखिल भारतीय मराठा महासंघ व बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे पाठिंबा देण्यात आला। आम्ही सफाई आक्रोश मोर्चा या बॅनर खाली वाल्मिकी मेहतर समाज व सर्व पक्षीय दलित समाज त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आम्ही उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील घटना मनीषा वाल्मिकी हिच्यावर जे बलात्कार करण्यात आला व त्याची क्रूर हत्या करण्यात आली व त्या हत्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की त्या सरकार सुद्धा दोषी आहे। त्या सरकारने ती हत्या घडवलेली आहे। आमच्या मते ज्या महिलांचं रात्री 2 वाजता अग्निदहन केला जातो त्याच्या परिवाराला न विचारता, तर या ज्या गोष्टी आहे या संविधानाविरोधात आहे आणि त्याच्या विरोधात आज आमचा संपूर्ण मेहतर वाल्मिकी समाज व आमचे मित्रपक्ष जेवढे बी दलित समाज आहे त्यांनी आमच्या संघर्ष मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। आणि याच्या पुढेही आम्ही जर कुठल्याही दलितावर अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावर गेल्याशिवाय राहणार नाही। लखनभैया चांगरे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यातनं हा जो काही अभूतपूर्व महिलांचा आणि पुरुषांचा सफाई आक्रोश मोर्चा निघाला आहे तो खऱ्या अर्थाने धुळे जिल्ह्यातली क्रांतिमय विचार लखनभैया चांगरेंच्या मार्फत झालेले आहेत। यूपीतल्या जो हत्याकांड घडला त्या आमच्या दलित महिलेचा ती वाल्मिकी समाजाची नसून ती पूर्ण मागासवर्गीय समाजाची बहीण बेटी होती। या विचाराने जी लखनभैयांनी भूमिका घेतली आणि संपूर्ण दलित समाजाला एकत्र केलं, मी त्याबद्दल त्यांचं एक बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या मार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि या पूर्ण लढ्यामध्ये आज समाज नेहमी सक्रिय राहतोय, तर याच्याहून मोठी गोष्ट आपल्यासाठी राहणार नाहीये। आणि या मोर्चाच्या पाठिंबाला आलेले सगळे दलित चळवळीतले सगळे नेते, सगळे युवक, महिला भगिनी यांना मी मनापासून अभिनंदन देतो। आणि हा आवाज आम्ही महाराष्ट्रभर लखनभैया चांगरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर हा मोर्चा निघणार आहे। धन्यवाद। नाव सांगू पहिले मी जगन बाबू ताकते, अखिल भारतीय मराठा महासंघ धुळे जिल्हाध्यक्ष। सफाई आक्रोश मोर्चा धुळे जिल्ह्याच्या वतीने जो मोर्चा निघाला आहे त्याच्यामध्ये हाथरस उत्तर प्रदेश मध्ये मयत मनीषा वाल्मिकीला न्याय मिळाला पाहिजे
दलित आदिवासी समाजातील अन्याय व अत्याचार थांबवण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था करावी। सारंगखेडा येथील दलित आदिवासी नाबालिग मुलीची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आपल्या भारत देशामध्ये आज काही ज्या मुलींवर अत्याचार होत आहे त्या मुलींना संरक्षण नाही, त्यांना संरक्षण मिळावे म्हणून आम्ही केंद्र शासनाला, राज्य शासनाला आणि पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतो की यापुढे अशा हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कडक कायदा केला पाहिजे। आता ज्यांनी काही अत्याचार केला आहे त्यांना पहिले फाशीची शिक्षा द्या, त्यांना कडक कारवाई करून त्यांना दंड देण्यात यावा, त्यांना फाशीची शिक्षा द्या, जेणेकरून याच्यापुढे कोणताही नराधम कुठल्याही मुलीची छेडछाड करणार नाही। त्यासाठी आम्ही या आक्रोश मोर्चाला धुळे जिल्हा अखिल भारतीय महिला महासंघाच्या वतीने आज आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे। रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानंतरही राष्ट्रीयकृत व खासगी बँकांमध्ये व्यवहार इंग्रजी आणि हिंदी भाषेतून होत असल्याने बँक व्यवहारात मराठी भाषेचा वापर व्हावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज बँक परिसर असलेल्या गल्ली नंबर 6 मधील राणा प्रताप चौकात बँकातील इंग्रजी अर्जांचं स्वाहा आंदोलन केलं। बँकांमध्ये मिळणारे अर्ज किंवा कागदपत्र भरून त्यानंतरच बँकांचे व्यवहार होत असतात। मात्र विविध बँकांमध्ये मिळणारे फॉर्म, अर्ज, बँकेच्या पावत्या, चलने तसेच इतर कागदपत्रे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी, हिंदी या 2 भाषांसह महाराष्ट्र राज्यात तिसरी भाषा म्हणजे मराठीमध्ये असणे आवश्यक आहे। मात्र अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांच्या विविध चलन व फॉर्मवर मराठी भाषेचा पर्याय आढळून येत नाही। यावरून या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आदेशाची पायमल्ली करताना दिसून येत आहे। तरी या बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर व्हायला हवा असे स्वाहा आंदोलनाप्रसंगी कार्यकर्त्यांनी सांगितले। जर यापुढे बँकांनी त्यांचे फॉर्म, अर्ज, कागदपत्रे यात मराठी भाषेचा वापर केला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रसाद देशमुख, गौरव गीते, यश शर्मा, हर्षल परदेशी, विठ्ठल पगारे, गुरुराज पाटील, शुभम माळी, राहुल मराठे, शामक, दादा भोये, ओम कासार, सकलेन शेख, गोपाल सोनोने, नयन देवरे, ज्ञानेश्वर भदाणे, कुणाल भदाणे, सत्यविजय गिरासे, आदेश सावंत, प्रशांत व्यवहारे, योगराज पाटील आदी उपस्थित होते। विद्यार्थी सेनेतर्फे बँकांच्या मराठी भाषेच्या धोरणाविरुद्ध प्रतिकात्मक स्वाहा आंदोलन करण्यात आलेले आहे। मिशन बिगिंग अंतर्गत अनेक व्यवहार सुरू झालेले आहेत, त्यातच पैशांची देवाणघेवाण देखील सुरू झालेली आहे। अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीच्या फॉर्मपासून तर परीक्षेच्या चलनापर्यंत त्यांना बँकेत जावे लागते। अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमा अर्जापासून तर त्यांना सरकारतर्फे विविध योजना ज्या मिळत आहेत त्यांच्या लाभासाठी त्यांना विविध बँकेमध्ये जावे लागते। विविध बँकेची जे फॉर्म आहे, जे चलन आहे, त्या ज्या पावत्या आहे, सूचना फलक आहे, हे फक्त इंग्रजी व हिंदी या 2च भाषेत असतात। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या त्रिभाषा सूत्रानुसार प्रत्येक बँकेमध्ये इंग्रजी, हिंदी व मराठी या भाषेचा वापर झालाच पाहिजे। परंतु अनेक जे बँका आहेत त्यांच्यामध्ये फक्त इंग्रजी व हिंदी या 2च भाषेचा वापर केला जातो, मराठी भाषा या फॉर्ममध्ये दिसत नाही। तर ह्या ज्या बँका आहे या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे किती आदर करतात हे यावरून दिसून येते। कोरोना काळामध्ये अनेक ज्या बँका आहे त्या फक्त मोजक्याच लोकांना प्रवेश देत आहेत। जे शेतकरी आहे, जे वयोवृद्ध माणसं आहे, जे महिला आहेत त्यांना बँकेच्या बाहेर बसून फॉर्म भरावे लागतात, त्यांचे हाल होतात। त्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांना जे बँकेचे कर्मचारी आहे बाहेरच फॉर्म भरावे लागतात, त्यांच्याकडून इंग्रजीचे फॉर्म भरताना चुका देखील निर्माण होते। जे चुका झालेल्या असतात त्यासाठी जे शेतकरी जे लोक आहेत ते बँकेमध्ये जातात व ते बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांचे जे बँकेचे कर्मचारी आहे ते त्यांना उद्धट भाषेत उत्तरं देतात। त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही ज्या बँकेच्या ज्या पावत्या वगैरे आहेत त्यांचे आम्ही स्वाहा आंदोलन केलेलं आहे। येत्या काही दिवसात जर बँकांनी मराठी भाषेचा समावेश या फॉर्ममध्ये, चलन पावत्यांमध्ये जर केला नाही तर त्यांना मनसे स्टाईलने आम्ही उत्तर देऊ। याची सर्व जबाबदारी बँक प्रशासनाने घ्यावी। माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर
भाजप व अन्य पक्षात असलेले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आहे। आजही दोंडाईच्यातील राष्ट्रवादीचा पक्ष प्रवेश सोहळ्यात जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या हातावर राष्ट्रवादीची घड्याळ बांधली। हा पक्ष प्रवेश सोहळा माजी आमदार तथा पक्षाचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। दोंडाईच्या हा पूर्वीपासूनच काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। मात्र गेल्या काही वर्षापासून भाजपाने सत्ता काबीज करून येथील पालिकेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे आणि आता भाजपच्याच गडात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी अनेक आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी नगरसेवक गुलाबदादा सोनवणे, माजी नगरसेवक दिलीप पाटील, माजी नगरसेवक भूपेंद्र भाऊ धनगर, अमित दादा आदींनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला। राजाने सगळीकडे दवंडी दिली। किंवा माझ्या गाडीचं आधा तो बरा करेल त्याला मी काही जगावर बोला आणि घर आपलं घर ते गाव जागी वैद्य आले, डॉक्टर आले, सगळे येऊन गेले। मुलाला काही जमलं नाही, रस्त्याने चालला होता। गाडी कुठली इंदिराला धोरण होती। राजाकडे गेला, काही राजाला सांगितलं, राजा या गाडीला परत करतो। राजा सगळे लोक थकले, तू काय बनवलं म्हणे, तू जर तिला दुरुस्त करू शकला नाही मी तुला फाशी देऊ। तो ठीक आहे, तो राणीच्या महालामध्ये गेला, बोलून आला आणि त्याबरोबर येऊन त्यांनी राजाला सांगितलं, राजा सकाळपर्यंत राणीची बोलतो, बोलतो औषध काय पण याला आजार करून ठेवा रात्रभर माहीत मला अंधार कुठे ठेवलं। दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कुरमुऱ्या वैद्याला जायला ते सगळी दुकान हो म्हणजे मला चला 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 काय नाही मला गाडी खायला लागली, हसायला लागली, राजा म्हणे आजपासून तुम्ही राज व्हायचं। माझ्या आधी सगळ्या सुवर्ण मोगले तुला गाव मिळवण्याचं नाव सगळे दिले झाले। राजा म्हणे आता तर सांग काय औषध दिलंय? म्हणे राजा अरे तुला झोपडपट्टी तू राहिली, तुझी लायकी काय पडेल? शिळी भाकरी आणि मिरचीचा घोडा तेवढा तू सुंदर। मग असे जे आहे कर्मगरिबी या लोकांना या लोकांचं भविष्य म्हणतात। मित्रांनो, नानासाहेबांनी अनेक 3800 घरं बांधली आणि 3800 घरं बांधून 3800 कुटुंबांची सोय केली। 3800 गुणिले 5 किती होतात? 20,000 लोकसंख्येचा प्रश्न सोडवला आणि त्याला बक्षीस काय मिळालं? रामच्या 14 मुली, नानासाहेब 4 मुली। म्हणजे काय? चांगलं काम करा आणि तुमचा त्याचं उदाहरण मी
वर्षामध्ये मी चुकीचं काम केलं. एकही नाही, तरी मला 4 वर्ष धुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आलं असलं तरी यापुढेही नागरिकांनी खबरदारी व काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. यासाठी व्यापारी महासंघाच्या माध्यमातून शहरातील सर्व व्यावसायिक दुकाने, संस्था, प्रतिष्ठाने येथे नो मास्क नो एंट्री हा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी महासंघाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन धुळे मनपाचे आयुक्त अजित शेख यांनी केलं. धुळे महानगरात कोरोनाचं वातावरण आज आटोक्यात दिसत असलं तरी आगामी सणांचे दिवस व शहरातील वाढणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता यापुढेही तेवढ्या संयमानं व जबाबदारीनं काळजी घेणं आवश्यक ठरणार आहे. जगात अन्यत्र बऱ्याच ठिकाणी संसर्गाची दुसरी लाट सुरू झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मास्क व सोशल डिस्टन्स हेच महत्वाचे उपाय बाळगून आपल्याला काळजी घ्यावयाची आहे. या पार्श्वभूमीवर सणांचे दिवस लक्षात घेता व दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे शहरातील व्यापारी महासंघाने प्रत्येक दुकानांवर नो मास्क नो एंट्रीचे फलक लावले आहेत. या फलकांचे विमोचन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते करण्यात आले होते. शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना फलकाचे वितरण आयुक्त अजित शेख यांनी केले. यावेळी धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, राजेश गिंदुडिया, सुनील रुनवाल, प्रशांत देवरे, उमेश जैन, खेमाजी पटेल, रमेश मोटवाणी, खेमजीभाई पटेल आदी उपस्थित होते. राज्य शासनाने नुकतेच दिलेल्या आदेशानुसार नो मास्क नो एंट्री हे जे काही राज्य शासनाने आवाहन केलेलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक बैठक बोलवलेली होती आणि त्या बैठकीमध्ये माननीय आयुक्त साहेब, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की शहरामध्ये जे सगळे प्रतिष्ठानं आहेत त्या सगळ्या प्रतिष्ठानांच्या समोर बाहेर त्यांच्या एंट्रन्सवर नो मास्क नो एंट्री असे फलक लावावे. धुळे व्यापारी महासंघाने त्या गोष्टीला प्रतिसाद म्हणून शहराच्या सर्व दुकानांवर लावण्यासाठी 3000 अशा पोस्टरचं प्रिंटिंग करून आज माननीय आयुक्त महोदय आणि उपायुक्त महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्याचं वितरण आज शहरातल्या ज्या विविध व्यापारी संघटना आहेत त्यांच्याकडे करण्यात आलं. उद्या या सगळ्या दुकानांवर हे पोस्टर लावण्याचं काम करण्यात येईल. धुळे शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी संदीप पाटील यांच्या हस्ते युवकांना नवीन नियुक्तीपत्र देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळेची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी सर्वच नवीन युवकांना पक्षपदावर घेऊन संघटनेत काम करण्याची संधी देण्यात आली. यावेळी उपस्थित नियुक्ती झालेल्या युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी सुमित पवार, महेंद्र शिरसाट, रमेश करंकाळ, सागर पाटील, आशिष कुमार अहिरे, विनोद बच्छाव, कमलाकर गर्दे आदी उपस्थित होते. पवार साहेबांचे सर्व विचार तळागाळात पोहोचवाल आणि नुसतंच पद मिळालं एवढ्यावर न थांबता प्रत्येक खेडेगावात असेल किंवा प्रत्येक शहराच्या प्रत्येक वॉर्डात असेल आपले पवार साहेबांचे विचार हे संपूर्ण सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सर्व सदैव तत्पर असाल आणि जेव्हा जनतेला विश्वास येईल की तुम्ही सर्व उपस्थित असताल त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर असतात त्याच वेळेला राष्ट्रवादी पक्षामध्ये जनतेचा विश्वास वाढेल आणि त्यातच नंतर भविष्यामध्ये येणाऱ्या इलेक्शन असतील कुठले नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल त्याचंच रूपांतर मतदानामध्ये होणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये आपण सर्व समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावं जेणेकरून त्यांना एक विश्वास पक्षाबद्दल निर्माण होईल. येत्या 21 तारखेला आदरणीय पवारसाहेब धुळे जिल्ह्यामध्ये येणार आहेत संबंधित आणि आदरणीय सांगितलं त्या दिवशी जास्तीत जास्त युवकांनी मिळून तो कार्यक्रम सक्सेसफुल करायचा आहे, आपल्याला यशस्वी करायचा आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नंदुरबार येथील अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आज दिनांक 11 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याची नोटीस शासन स्तरावर पाठवण्यात आली होती। मात्र याची दखल घेत येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गवळे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन स्वीकारले, अशी माहिती कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। निवेदनाचा आशय असा की दिनांक 18 नोव्हेंबर 2015 शासन निर्णयानुसार अंडीऐवजी 6 रुपये किमतीप्रमाणे आहार समितीने खरेदी करावा। अमृत आहार योजनेचे पॅकिंग करून खाजगी वाहन भाड्याने करून त्यासाठी जे स्वतःचे पैसे खर्च करण्यात आले आहेत ते पैसे ताबडतोब देण्यात यावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे व अमृत आहार शिजवण्याचं मानधन लवकरात लवकर देणे याबाबत शासनाचे मार्गदर्शन मागवले जाईल। कोरोनामुळे मृत झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसांना विम्याची रक्कम देण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात येतील असे सांगण्यात आले। 2020 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी यांचे विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर प्रश्न सुटेपर्यंत विविध धरणे आंदोलनाची नोटीस जिल्हा प्रशासनाला शासनाला देण्यात आली होती। त्या निवेदनाची दखल घेऊन नंदुरबार जिल्हा परिषदचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गवळे साहेब यांनी दखल घेऊन शिष्टमंडळ आज चर्चेला बोलवलं आणि त्यानुसार जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन सादर केले। त्या संदर्भात अमृत आहार योजनेबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार ज्या अंगणवाडी सेविकांनी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आहार अंगणवाडी केंद्रावर जो गाडी भाड्याने करून जो नेलेले आहेत त्याची रक्कम व त्याचे पैसे देण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येत आहे। नंबर 2, आहार शिजवण्याचे सेविका व मदतनीसांचे 500 रुपये गेल्या मार्चपासून थकीत आहेत, त्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करून पैसे ताबडतोब देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे। तसेच कोरोनामध्ये अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांनी जे काम केलेलं आहे तर त्या काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी यांचा मृत्यू झालेला आहे। शासन निर्णयानुसार त्यांच्या वारसदारांना म्हणजे मेलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वारसदारांना विम्याची रक्कम देण्याबाबत शासन स्तरावर ताबडतोब प्रस्ताव सादर करण्यात येत आहे। शासनाने अंगणवाडी कर्मचारी आता हे मोबाईलवर काम करत आहेत, शासनाला माहिती पाठवत आहेत। अनेक मोबाईल खराब नादुरुस्त झाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी यांनी स्वतःच्या पैशाने मोबाईल रिपेअर केलेले आहेत। अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे शासनाने आदेश काढलेले आहेत। ज्या अंगणवाडी सेविकांनी मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे खर्च केलेले आहेत अशा सेविकांना प्रत्येकी 2,500 रुपये द्यावेत याबाबत शासन आदेश काढलेले, त्यानुसार प्रस्ताव सादर करून पैशांची मागणी केली जाणार आहे। तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2020च्या मे महिन्याच्या सेविका 15 दिवस मदतनीस 15 दिवस या सुट्ट्या शासनाने स्थगित केल्या होत्या, रद्द केल्या होत्या। याबाबत शासनाने परिपत्रक काढले असून अंगणवाडी सेविका मदतनीसांना 15-15 दिवसाच्या सुट्ट्या या 31 मार्चपूर्वी द्याव्यात असे शासनाने आदेश काढले। त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्यात येणार आहेत। सदर प्रश्नावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अन्य मुख्य कार्यकारी अधिकारी अन्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समाधानकारक चर्चा झाली। प्रश्न सोडवण्याचे ठोस आश्वासन मिळाल्यामुळे 11/11/2000 रोजीचे जिल्हा परिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन मागे घेतलं आहे। धन्यवाद। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील कार्यतत्पर नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्या सतर्कतेने प्रभागातील पावसाळ्यात संपूर्ण साक्री रोड परिसरात पाणी तुंबले। असे असताना याबाबत साक्री आमदार मंजुळा गावित समवेत बैठक घेऊन गटार समस्या सोडवण्यात आल्या। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये मागील काही दिवसांपूर्वी पावसामुळे संपूर्ण साक्री रोड परिसर व कुमारनगर गुरुनानक सोसायटी परिसरात पाणी तुंबलं होतं। याबाबत सदर बाब लक्षात घेता कार्यतत्पर नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी याबाबत साक्रीचे आमदार मंजुळाताई गावित यांच्या समवेत मनपा आयुक्त अजित शेख व बांधकाम अधिकारी एजाज शाह
यांची बैठक घेऊन या पाण्याचा निचरा काढण्यासाठी भूमिगत गटारी मंजूर करण्यात आल्या व संपूर्ण साक्री रोड परिसरात प्रभाग क्रमांक 7 मधील गुरुनानक सोसायटी व कुमारनगर सिंधी कॅम्प येथे गटारी करण्याचे काम चालू असून सदर काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे व्हावे म्हणून आज साक्री रोडावरील गटारींच्या कामांची पाहणी करण्यात आली। यावेळी सदर या गटारींच्या कामामुळे तुंबलेल्या पाण्याचा निचरा होईल व सदर समस्या दूर होतील असे यावेळी प्रभाग क्रमांक 7 चे कार्यतत्पर नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले। यावेळी गटारींची पाहणी बांधकाम अधिकारी एजाज शाह, नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी केली। या पावसाळ्यात जे आमच्या प्रभाग नंबर 7 मध्ये पाणी सर्व शिरलं होतं, त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी माननीय आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या घरी एक सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। त्यामध्ये महापालिकेचे महापौर, महापालिकेचे आयुक्त माननीय अजित शेख साहेब, PWDचे अधिकारी श्री शाह साहेब हे सर्व तिथे आले होते आणि सर्व समस्या समजून घेतल्या। त्या हिशोबाने आज गटारीचे काम बघायला आम्ही आलो आहे। गटारीची रुंदी, लांबी आणि इथलं पाणी निघून जाईल इतकं कॅपॅसिटीचे आम्ही बनवतो आहे। ते आता बनवल्यानंतर बाकी इंटरनल कामे आम्ही करता येईल आणि पुढच्या पावसाळ्यात त्या भागात पाणी येणार नाही अशी काळजी आम्ही घेतो आहोत। भारतामध्ये अनेक उत्सव साजरे केले जात असतात, त्यापैकीच म्हणजे दिवाळी सण। दिवाळी हा सण हिंदू बांधवांचा सर्वात मोठा आणि प्रमुख सण। दिवाळी हा सण अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असतो। दीपावली सणाच्या दिवशी आपल्याला सर्वच घरांमध्ये लहान दिवे, पणत्या लावलेल्या दिसतात। त्यात घर सजावटीत आकर्षक तोरण, आकाशकंदील, लाइटिंग्स असते, त्यामुळे सर्वत्र लख प्रकाश पाहायला मिळतो। भारतातील सर्वात महत्वाचा सण दिवाळी 4 दिवसांवर येऊन ठेपलाय। दिवाळी सणानिमित्ताने गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक जण आपापल्या परीने हा सण साजरा करीत असतो। त्यासाठी दिवाळीच्या काही दिवसांवर नागरिक खरेदीला विशेष प्राधान्य देत असतात। त्यात साफसफाईच्या वस्तूंपासून नवी वस्त्रे, आकाश कंदिले, पणत्या, लाइटिंग्स, शोभेच्या वस्तू, हारतुरे, फुलांचे तोरण ते खरेदी करीत असतात। त्या पार्श्वभूमीवर बाजारात या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळत आहे। धुळे शहरातील नामवंत फेटेवाले राजू भाऊसार फेटेवाले यांच्या दुकानातही दिवाळीनिमित्त लागणाऱ्या आकर्षक तथा मनमोहित करणाऱ्या वस्तू विक्रीस दाखल झाल्या आहेत। त्यात आकर्षक पणत्या, आकाश कंदिले, फुलांचे तोरण व माळा, लाइटिंग्स, वस्त्रे, मेणबत्त्या आदी आकर्षक वस्तू ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहेत। घराला शोभेल व वाजवी दरात सर्व वस्तू मिळत असल्याने ग्राहकही राजू भाऊसार यांच्या दुकानातील वस्तूंना अधिक पसंती देताना दिसत आहे। त्यामुळे आपणही राजू भाऊसार फेटेवाले यांच्या दुकानाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन राजू भाऊसार फेटेवाले यांच्यातर्फे केले जात आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। हाथरस घटनेतील आरोपींना फाशी देण्यात यावी, सफाई आक्रोश मोर्चात मागणी। बँकेत मराठीला प्राधान्य दिलं जावं, मनसेचे स्वाहा आंदोलन। दोंडाईच्यात अनेकांचा राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश। नो मास्क नो एंट्री उपक्रमाचं आयुक्तांकडून स्वागत। धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर। नंदुरबार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित। प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांच्या समस्येसंदर्भात आमदार मंजुळा गावितांकडे पाठपुरावा। आणि दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी राजू भाऊसार यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।